चुकलं मॅडम, माफ करा मला. हा काय म्हणला? माफ करा. पट्टी. माफ करा मॅडम, चुकलं माझं. यापुढे मी असं करणार नाही. हो, बघू नका आमच्याकडे असं. आम्ही जे बोलतोय आमच्या मागे बोला. यापुढे मी असं करणार नाही. यापुढे मी असं करणार नाही. या घरामध्ये लुडबुड करणार नाही. हा घरात लुडबुड करणार नाही. मोठ्यांचा मान ठेवीन. मोठ्यांचा मान ठेवे. मोठ्यानं. मोठ्यांचा मान ठेवे. चुकलं चुकलं चुकलं. चुकलं चुकलं चुकलं. ठीक आहे. तुम्ही आता सगळ्यांसमोर मान्य केलंय की तुम्ही चुकलायसा. पण यापुढं एक शब्द जरी आम्हाला उलटून बोललात तर एकतर या घरामध्ये तुम्ही राहाल नाहीतर आम्ही. बोला, हाय मंजूर? मंजूर. हाँ हाय मंजूर. झालं 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 झालं. उठा उठा उठा. झालं आई साहेब. आता इथनं पुढे तुम्ही घर सोडून जायची भाषा कधीच करायची नाही. मी तुमची बॅग ठेवतो. झालं आता सर. सुनबाई, सत्य का सुख हे ठरवा आता. कारण जिथं सत्याला मोल नसतं तिथं सत्याची टिमकी वाजवायची नाही. आम्हाला इथं येऊन 25 वर्ष झाली. तुम्हाला अजून 1 वर्ष पण झालं नाही. लहान आहेसा तुम्ही. इथं सांभाळूनच राहा. बाबा, तुम्ही कशाला हात जोडताय? तुमची काहीच चूक नाही. हे व्हायला नको होतं तुझ्याबरोबर. माझी सगळी भिस्त तुझ्यावर आहे बाळा. तुम्ही काळजी नका करू बाबा. या घरातलं सगळं चित्र बदले. हे सगळं मुद्दाम केलं त्यानं. हे पायावर नाक. बाबा, मला नाक घासून माफी मागायला लागली ह्याचं दुःख नाही. मला दुःख याचं होतंय की अन्याय करणाऱ्यांचाच विजय होतो. पण आता हे होऊ देणार नाही मी इथून पुढे. तुमचं पटलंय मला बाबा. आता मी भुवनेश्वरी मॅडमना त्यांच्याच पद्धतीनं मात देईन. आजवर मला असं वाटायचं की हे आईचं अंधळ प्रेम, पण आता कळून चुकलंय. हा आईपणाचा दिखावा आहे, मुखवटा आहे. आणि बिचारे अधिपती या जाळ्यात अडकलेत. त्यांना बाहेर काढणं सोपं नाहीये, पण मला हे करावंच लागेल. चुकीचा धडा गिरवलाय भुवनेश्वरी मॅडम. पण मी हाडाची शिक्षिका आहे. चुकलेल्या विद्यार्थ्याला योग्य वळणावर कसं आणायचं हे मला चांगलंच माहिती आहे. आणि ते केल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही. त्यासाठी मला झुकावं लागलं, वाकावं लागलं तरी चालेल. आता मला काय वाटतं, यापेक्षा अधिपतींची सही सलामत सुटका करणं जास्त महत्वाचं. बिचाऱ्या अधिपतींना निरक्षर ठेवून भुवनेश्वरी मॅडमनी त्यांच्या आयुष्याशी खेळ केला. पण आता बस झाला खेळ. डोक्याचा खेळ करायचा ना भुवनेश्वरी मॅडमना. आता त्यांना कळेल, शिकलेला माणूस जेव्हा डोकं वापरतो तेव्हा काय होतं ते.
बसा इथं इथं बसा, आराम करा तुम्ही. ही बॅग आत्ताच्या आत्ता मोकळी करा. तुम्ही लक्षात ठेवा, ही बॅग आता परत कधीच भरायची नाही. अधिपती, आम्ही हे सगळं मुद्दामून नाही हो केलं. नाही हो, तुमची काही सुद्धा चूक नाही आई साहेब. बरं जाऊ दे की आता तो विषय सोडा सोडा, जाऊ दे. तुम्ही आराम करा. धनाजीला सांग जेवणाचं बघ म्हणा. तुम्ही आराम करा. वय सांग. मी आलो जरा. तुम्ही रागाला नव्ह ना आमच्यावर? तुमच्यावर कशाला रागवी नाही साहेब? नाही म्हणजे आम्ही सुनबाईंना नाक घासून माफी मागायला लावली म्हणून? नाही, त्यांची चूक झाली होती, माफी तर मागायला पाहिजे ना. जाऊ दे, तो विषय सोडा की तुम्ही. जाऊ दे, सोडा सोडा. मी आलो, तुम्ही बसा. मी जाऊ ना? ते मोकळ कर म्हणा. आई तू का गप आहेस? विचार करते कसला? सुनबाईचा. मला वाटलं नव्हतं ती असं काय करल, तुला एवढं बोलल. सुनबाई दिसतात तितक्या साध्या नाहीत. उलट आज त्यांनी जे केलं ते बरंच केलं. सगळे पत्ते उघडले त्यांनी. आता आम्हाला काय बी टेन्शन नाही. म्हणजे त्या जेव्हा घरातल्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत होत्या तेव्हाच आम्हाला भीती वाटत होती. ह्या कधीतरी काहीतरी करणार म्हणून भीती वाटायची की सगळं जर ह्यांना कळलं तर काय होईल, कुठल्या कुठे जातील गोष्टी. आम्ही हे सगळं कसं हाताळू ह्या विचारानं आम्हाला झोप नाही लागायची. पण आता सगळ्यांना सगळं कळलं आहे. आता आम्हाला कशाची बी भीती नाही. आता शांत बसून चालायचं नाही. सुनबाई जरा आतीच करायला. लवकरच त्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. बोला मॅडम. हिराबाई, तुम्ही बोलायचं. म्हणजे मला नाही कळालं. आम्हाला पण नाही कळलं. काय तुमचं वागणं म्हणजे तुम्ही पैसे घेतलेत आणि गायबच झालात की हो. नाही मॅडम, मी प्रयत्न करतीच आहे. हे बघा, आम्ही पैसे काम करण्याचे देतो, प्रयत्न करण्याचे नाही. ते पण ऍडव्हान्स मंदी. हो मॅडम. नाही म्हणजे ते मी. हो मॅडम, नाही मॅडम, हेच चाललंय तुमचं कवापासून. आम्हाला रिझल्ट पाहिजे, रिझल्ट. हो मॅडम, मी प्रयत्न करतीच आहे. मला थोडा वेळ द्या. थोडासा म्हणजे किती? 1 महिना. आणि 1 महिन्याच्या आत काम झालं नाही तर? नाही मॅडम, असं नाही होणार. नाही काय आहे, महिन्याभराच्या आत जर अधिपतींनी तुमच्या बहिणीला माहेरी आणून सोडलं तर त्याचं क्रेडिट काय तुम्हाला मिळणार नाही आणि पैसे पण मिळणार नाही. कळलं काय? म्हणजे तुमची बहीण स्वतःच्या गुणांनीच माहेराला येईल असं दिसायलंय आम्हाला. काय केलं ताईने? त्या करतच राहतात काय ना काय. तुमची बहीण किती अतिशहाणी आहे तुम्हाला चांगलंच ठाव आहे ना. व काय केलं ताईने आता? हद्द केली, लिमिट क्रॉस केलं. आम्हाला उलट सुलट बोलल्या, ते पण अधिपतींच्या समोर. बापरे, मूर्ख आहे का ती? असं कशाला करायचं तिने? नाही, मूर्ख तर त्या आहेतच, त्यात काहीच प्रश्न नाही. पण अधिपती हे असलं वागणं त्यांचं सहन करतील असं काय आम्हाला वाटत नाही. त्यांनी तर फरमानच काढलं होतं माहेरी जावा म्हणून. काय? तर अधिपतीने हात धरून त्यांना घराबाहेर काढलं होतं. पण नंतर त्यांचं डोसकं ताळ्यावर आलं आणि नाक घासून त्यांनी आमची माफी मागितली. ऐकताय काय? जमिनीवर नाक घासून तुमच्या बहिणींनी आमची माफी मागितली.
तेव्हा आम्ही त्यांना परवानगी दिली. बाप रे, अधिपती जिजू ताईला घरातून बाहेर काढत होते. पण बरं झालं, नको तिकडे आगाऊपणा करत असते ना, असंच पाहिजे तिला. चांगलं झालं देवाने शिक्षा दिली तिला. देवानं जर शिक्षा दिली तर तुमचे हात रिकामे राहतील. तुमच्या हातात नोटा पाहिजे असतील तर देवाच्या आधी तुम्हाला काहीतरी करावं लागल. नाही तर बसा टाळ कुटत आणि देवाची प्रार्थना करत. हॅलो, काय करताय अधिपती? अधिपती काय करताय? बॅग का भरताय? काही दिवस मला माझं तोंड बघायचं नाही. एकांत पाहिजे मला. एकांत? मी जे काय वागलं ते मला बिलकुल पटलेलं नाहीये. आणि आता काही बोलू नका तुम्ही कृपा करून. मला भांडायचं नाही. मी जातो. तुम्ही का जाताय अधिपती? हे घर तुमचं आहे. तुम्ही मला सांगितलं होतंच ना माहेरी जायला. मग मी जाते मी. का असं करताय मास्तरीन भाई तुम्ही? काय केलंय मी? गुन्हा केलाय. आई साहेबांसंग असं वागून आमच्या नजरेत लय मोठा गुन्हा केलाय तुम्ही मास्तरीन. ज्या गुन्ह्याची मी नाक घासून माफी मागितली अधिपती, त्याच गुन्ह्याची शिक्षा तुम्ही अजूनही देणार आहात मला. मला वाटलं मी नाक घासलं, माझ्या पापाचं परिमार्जन झालं. पण आता तुमचेही पाय धरू का मी? ठीक आहे. मला कळत कसं नाही. अहो जीव चढला हो आमचा तुमच्यावर. तुमच्यासाठी जीव देऊ शकतोय आम्ही. मला जीव नकोय तुमचा. बायको म्हणून रिस्पेक्ट हवाय, सपोर्ट हवाय तुमचा. पण तो काय आमच्या मनात नाही. मनात आहे. हा, आणि काही नाही. आणि मनात आहे आणि काय मग पुढं? काही नाही. असं कसं मनात आहे पण काहीतरी म्हणत होतं की? आपला ताण असाच राहणार आहे का नेहमी? तुम्ही मला वचन द्या आणि सांगा असं ह्यापुढे कवाच करणार नाही. तुम्हाला खरंच असं वाटतं अधिपती की जे झालं त्यात फक्त माझा दोष होता? तुम्हा सगळ्यांचा काहीच दोष नव्हता असं वाटतं तुम्हाला? नाही 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 नाही, शक्यच नाही. तर अगं अधिपती अक्षराला घराबाहेर कशासाठी काढतील? ते तसं नाहीच आहे. कोण कसं आहे ना बाबा, मला चांगलंच कळून चुकलंय. तुला कुणीही काहीही सांगतं आणि तू त्याच्यावर विश्वास कशासाठी ठेवतेस? तुला मागे पण सांगितलं ना असं वागत जाऊ नकोस म्हणून. बाबा हो, मी उगाच कशाला काही का करेन? ताईला घरातून बाहेर हाकललं जातंय तरी ती तिकडेच राहतीये ह्याचं नवल वाटतंय मला बाबा. अहो चपलीची सुद्धा किंमत दिली जात नाही तिला तिकडे. हिरा, नीट बोला जरा. बाबा तुम्ही प्लीज चिडू नका ना. हे बघा, तुम्हाला ताईची काळजी असेल ना तर तुम्ही तिला घरी परत घेऊन या. ते अधिपती तिला व्यवस्थित समजून घेतात. समजून घेतलं असतं ना तर हाताला धरून बाहेर काढलं नसतं त्यांनी तिला. हे तुला कुणी सांगितलं? कुणी सांगितलं हे महत्वाचं नाहीये, काय सांगितलंय ना ते महत्वाचं आहे. नवरा किंमत देत नाही, सासू किंमत देत नाही, ते सासरे घरात असून नसल्यासारखे. मग तरी ही मुलगी लुबऱ्यासारखी का राहते बाबा त्या घरामध्ये? मला घरात राहू द्या म्हणून तिने मॅडमच्या पायाशी नाक घासलं बाबा. एवढी शिकलेली आहे मग असं मूर्खपणा का करतेय ताई तिकडे? अशी का वागतेय ताई? हिरा, उगाच काहीही बोलू नकोस. बाबा हो, मी खरंच सांगतेय. तुम्हाला तिची काहीच काळजी नाहीये का? अहो तिच्या सासरचे, तिचा नवरा तिला एवढा त्रास देताय तर एक वडील म्हणून तुम्ही ऍक्शन नाही घेऊ शकत का? हे बघ, तू काय सांगतेस ना त्याच्यावर माझा अजिबात विश्वास बसत नाहीये. मागच्या वेळेला सुद्धा तू असंच मला काहीतरी सांगितलं होतंस आणि तोंडावर पडली होतीस. पण बाबा मी ह्या वेळेस खरंच सांगतेय. ते खरं असतं ना
तर अक्षरांनी लगेच मला फोन केला असता आणि मला सांगितलं असतं की बाबा या आणि मला लगेच घेऊन जा, मला इथे राहायचं नाहीये. मी माझ्या मुलीला चांगलं ओळखतो, ती प्रत्येक गोष्टीसाठी स्टँड घेते, ती अन्याय अजिबात सहन करत नाही. मला सगळं मान्य आहे बाबा, मला ताईचा स्वभाव माहिती आहे ना, पण तिच्यात तेवढी ताकद नाहीये आता की ती स्टँड घेऊ शकेल. हे बघ, तिची ताकद मला चांगलीच माहिती आणि तू नको काळजी करूस ना तिची. तू आता हे मान्य कर की ती सुखात आहे. उगाच कुणाचं तरी काहीतरी ऐकून स्वतःचं डोकं फिरवून घेऊ नकोस आणि माझंही डोकं फिरवू नकोस. यांना कसं कन्व्हिन्स करू मी? नाही काय आहे, महिन्याभराच्या आत जर अधिपतींनी तुमच्या बहिणीला माहेरी आणून सोडलं तर त्याचं क्रेडिट काही तुम्हाला मिळणार नाही आणि पैसे पण मिळणार नाही. माझ्याकडे एकच महिना वेळ आहे. आम्ही देवकी नाही, पण आम्ही यशोदेसारखं प्रेम केलंय अधिपतींवर. आमची सगळी उमेदीची वर्ष आम्ही अधिपतींसाठी वाहिली, त्याचं काय बी मोल नाही काय. या नात्यातून आम्हाला बायकोचा, घरच्या बाईचा, अधिपतींच्या आईचा मान पाहिजे होता. पण अधिपतीच्या बापानं आम्हाला लाथाडलं, ते आम्ही अडाणी म्हणून, आमची लायकी नाही म्हणून लाथाडलं. आमचं शिक्षण नाही, वाचन नाही, आम्हाला संगीताची आवड नाही, म्हणून काय आम्हाला जगण्याचा हक्क नाही का, असा सवाल जेव्हा आम्ही अधिपतीच्या वडिलांना केला तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं ते म्हणतील तसं काही नाही ग बाई, पण तू जरा आमची बाजू समजून घे की. पण त्यांनी तसं काय बी केलं नाही. आम्ही जगायचं नाही का ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी तू ठरव असं दिलं. ज्या माणसावर तुम्ही जीवापाड प्रेम करता तो माणूस जेव्हा तुम्हाला असं उत्तर देतो तेव्हा तुम्ही काय करायचं? पण तेव्हा आम्ही ठरवलं जगायचं ते आपल्या अटीवर आणि आम्ही जगून दाखवलं. आमच्याकडे शिक्षण नसताना, कोणतीही कला नसताना आम्ही जगलो, ही आमची हुशारी. तुम्ही हारलात, हा तुमचा कमीपणा. पण आमच्या हुशारीची शिक्षा काय दिली त्यांनी? आम्हाला दूर केलं, मनाने दूर केलं. कधी कधी वाटतं त्या घरात येऊन आम्ही चुकलो का काय, अडकून पडलो. पण अधिपतींकडे बघितलं की वाटतं सगळं बरोबर आहे. हेच आमचं विधिलिखित आहे, आम्ही लिहिलेलं, जे कुणी बदलू शकत नाही. ना अधिपतींचा बाप ना त्यांची बायको. सांगा ना, तुमचा कोणाचा काहीच दोष नव्हता. तुमचं परत तेच चालू झाले. जातो मी. पूर्ण ऐकून जा प्लीज. तुमचा मूड परत तेच आहे. आई साहेबांनी दोष द्यायला लागलाय परत तुम्ही. मी त्यांना नाही दोष देते अधिपती, तुम्हाला दोष देते. माझी चूक झाली, मला मान्य आहे, त्यासाठी मी माफी पण मागितली. तुमच्या चुकीचं काय, त्याची माफी कोण मागणार? आमची कसली चूक? फॅमिलीचा भाग आहे ना अधिपती, या घरची सून आहे. माझ्यापासून सत्य लपवून तुम्ही सगळ्यांनी चूक केली असं नाही वाटत का तुम्हाला? सहा महिने झाले अधिपती मी या घरात येऊन. लग्नात अग्नीला प्रदक्षिणा घालून तुम्ही मला वचन दिलं, मला साथ द्याल, मला सत्य सांगाल. तुम्ही सांगितलंच नाही सत्य, मला कोणीच सांगितलं नाही. मला असं वाटायचं की भुवनेश्वरी मॅडमच तुमच्या खऱ्या आई आहेत. आणि जेव्हा मला सत्य कळलं तेव्हा मला इतका धक्का बसला, म्हणून मी तशी रिॲक्ट झाली. तुम्ही मला सांगा, माझ्या जागी जर दुसरी कुठली मुलगी असती तर ती पण अशीच रिॲक्ट नसती झाली का? पण तुम्हाला कळल्यावर तुम्ही माझ्या संग येऊन बोलायला पाहिजे होतं ना. तुम्ही डायरेक्ट आई साहेबांनी बोलला, ती बी असलं ताड ताड बोलला तुम्ही. त्याचा परिणाम काय झाला बघितलं ना. घर सोडून चालल्या होत्या त्या. तुम्ही पण मला सांगितलं होतंच की घर सोडून जायला.